पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय रे, तो तूच ना त्याला अभ्यंकर गुरुजींनी घराच्या बाहेर काढलं होतं? एवढं सगळं झालं तरी तू इथेच आहेस? चल निघ इथून। काय रे, तुला ऐकायला येत नाही का? चल निघ बोलला ना इथून, निघ, नाहीतर धक्के मारून बाहेर काढेन। इतर कुठूनही तुम्ही मला बाहेर काढू शकता, पण आता मी इथे देवाच्या दारी आहे आणि इथून कुणीही मला बाहेर काढू शकत नाही। जोवर त्याची मर्जी आहे ना तोवर मी इथे थांबू शकतो आणि तुम्ही कुणीही काही करू शकत नाही। वीणा, चिका चिका ऐक ना, मला या खोलीतून बाहेर पडायचंय चिका। हो हो, तू प्लीज बाबांशी बोल ना, मला त्यांचा गैरसमज दूर करायचा। हो हो वीणा, ऐक ऐक ऐक, तू शांत हो बरं आधी। चिका प्लीज एकदा बाबांना सगळं सांग ना प्लीज। हो हो वीणा, तू शांत हो बरं आधी। चिन्मय, मग काय हे सगळं? काय सांगू तुला? तुम्हाला माहिती, मी जेव्हा अभंग बाकीच्या मुली आणि वीणामध्ये काही फरक नव्हता। यापुढे तू कुठलंही गाणं गाणार नाहीस कधीच। हे असं आहे सगळं। चिका, वीणा प्लीज एकदा बाबांशी बोल आणि मला यातून बाहेर काढ प्लीज। मामा, मी बोलते बाबांशी। हे बघ, मला माहितीये काय झालंय ते, आणि ह्यात खरंच वीणाची काहीच चूक नाहीये रे मामा। चिन्मय, मला चांगलंच माहिती आहे की त्या कॉन्सर्ट मध्ये वीणा ते कपडे, तो पोशाख, ते गाणं, हे सगळं मुद्दाम नाही करणार। पण दादाने जे पाहिलंय ते त्यावरच विश्वास ठेवतात। मला सगळं मान्य आहे, पण हे बघ, मला फक्त एकदा बाबांशी बोलू दे, निदान वीणाची बाजू तरी त्यांच्यासमोर मांडायलाच हवी। अगं हो, पण दादा घरी नाही आहेत। ठीक आहे, ते येईपर्यंत मी इथेच थांबते। हा ठीक आहे वीणा, तू काळजी करू नको। हे बघ सगळं नीट होईल। बाबा तुला लवकरात लवकर माफ करतील। हा, तू शांत हो बरं, तू रडू नको। हा वीणा। मनोहरराव, ओ मनोहरराव, आलोच। अरे शिव, ये काय झालं? अहो तो तुमच्याकडे आलेला मुलगा देवळात प्रदक्षिणा घालतोय वेड्यासारखा, अजिबात ऐकत नाही कुणाचं। अरे बापरे, ठीक आहे, बघतो मी, तू निघ। बरं बरं। प्रभास, सख्या, माझ्यामुळे बाबांना त्रास होतोच आहे, पण आता प्रभास सुद्धा त्रास करून घेतोय। प्लीज तू काही कर आणि प्रभासचा अट्टीपणा सोडव, थांबव त्याला प्लीज। चिन्मय, अगं प्रभास, मी ऐकलंय सगळं, आपल्याला निघायला हवं मामा। आपण हो चल। मामा, काय झालं? जाऊया ना आपण मामा। चिन्मयी, हे बघ, मला असं वाटतं की प्रभास तुझं नक्की ऐकेल। हा, तू बोल त्याच्याशी। हा, मी थांबतो इथे। हो वीणा, मी येते। हा वीणा। हो हो हो, सांभाळून ग वीणा। हा मामा। बाळा, मी आहे इथे, हा, घाबरू नकोस। प्रभास, अरे काय चाललंय तुझं? तुझ्या पायाला जखम झाली, थांब ना। मनाला झालेली जखम जास्त खोल आहे चिका, या पायाच्या जखमेची जाणीवही होत नाहीये। प्रभास, तुझं वेडेपण आहे, प्लीज थांब। याला तुम्ही सगळे वेडेपणा म्हणता ना चिका, मी ना याला प्रेम म्हणतो। प्रभास, आत्ताच्या आत्ता थांब। मी थांबणार नाहीये चिका, जोवर वीणाचा हा सखा तिच्या तोंडून माझ्या प्रेमाची कबुली देत नाही
आणि जोवर वीणाच्या बाबांचा राग शांत होत नाही ना, तोवर हे सगळं चालत राहणार. बघे, माझ्या वीणाचा हा सखा माझ्यासाठी काय काय करतो ते. प्रभास, अरे थांब ना. चिका, नक्कीच काहीतरी खुश खबर असणार. बोल चिका. अंकल, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. का, काय झालं? प्लीज तुम्ही आईकडे, मला कळत नाहीये मी काय करू. मी संगमनेरला आत्ताच्या आत्ता यायला निघतोय. चिका, काहीतरी कर आणि प्रभासला थांबव प्लीज. अंकल, तो इथे कोणाचंच ऐकत नाहीये आणि मला तर शंका येतो होता तुमचं सुद्धा ऐकणार नाही. एक काम करा तुम्ही ना मिहिकाला सुद्धा येताना सोबत घेऊन या. निदान तिचं तरी ऐकेल हा मुलगा. हो, आम्ही दोघेही निघतोय. हो. ए माझे पैसे खात्यात लिहून ठेवा. हे असं कसं करू शकतो दादू? आणि त्याच्या आय लव्ह यू वर वीणाने होकार कसा नाही दिला? हे सगळं चुकीचं घडतंय यार अंकल. मी का तू जे बोलतेस ते अगदी बरोबर आहे, पण आत्ता आपल्याला ताबडतोब संगमनेरला जाऊन ना प्रभासला थांबवायला हवं. देव न करो ह्या सगळ्यात प्रभासला काही झालं तर. नाही, दादूला काही नाही होणार. तू चल. मी सगळं ऐकलंय. मला आत्ताच्या आत्ता संगमनेरला जायचंय. चला माझ्या बरोबर. प्रभास, अरे ऐक ना. प्रभास, तुला हात जोडून विनंती करते, प्लीज थांब. वीणा येणार. प्रभास, तुला तुझ्या वीणाची शपथ आहे. वीणा येणार. ती येणार. प्रभास, प्लीज थांबणारे, ऐक ना. तू ऐक, हे बघ, तू दादूला लगेच काही बोलू नको. जरा थांब. नाही, इकडे गेल्यावर सगळं कळेल. या फुकट्याला घेऊन कुठे निघालीस? तुला काय करायचंय? ऑफिसमध्ये काही गडबड झाली असेल तर मला सांग, मी बघतो काय करायचं. मला आता बोलायला वेळ नाहीये. चला. ही एवढी सगळी वरात कुठे निघाली आहे? नक्कीच काहीतरी लोचा झालाय आणि तो प्रभासशी रिलेटेडच असणार. मला आत्तूच्या मागे जायलाच हवं. वीणा. मामा. अगं प्रभासचं काय झालं? तू तुला घरी पाठवलंस ना? मामा, वीणा कुठे आहे? वीणा अजून खोलीतच आहे. मामा, तिला ताबडतोब बाहेर काढायला लागेल. तसा शक्य आहे चिन्मयी. आणि बाहेर काढून काय होणार आहे? मामा, प्रभासचा जीव वाचणार आहे. म्हणजे मामा, वीणाला ताबडतोब बाहेर काढायला लागेल, नंतर प्रभास नक्की स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. प्लीज मामा. तू म्हणतेस तसं असेल तर मी वीणाला बाहेर काढतो. दादांशी मी नंतर बोलेन.
त्याची काहीही गरज नाहीये. माझी समजूत काढण्याचा किंवा माझं मन वळवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. व्यर्थ आहे तो. दादा हो, मी वीणा त्या खोलीतून एक पाऊलही बाहेर टाकणार नाही. काळ्या दगडावरची रेघ आहे. समजलं? दादा असं काय करताय? अहो, प्रभासचं प्रेम आहे वीणा. मग आणि मला असं वाटतं की वीणाचंही प्रभासवर नाही. वीणाचं त्या मुलावर अजिबात प्रेम नाहीये. तो मुलगा खोटं खोटं बोलून असं भासवतोय फक्त. गोड बोलून तो भुलवतोय वीणाला. दादा त्याच मुलाने वीणाचा जीव वाचवलाय. त्या दिवशी प्रभास नसता तर वीणाचं लग्न त्या गावगुणाशी झालं असतं. त्याकरता त्याचे आभार मानून झाले आहेत माझे. दादा प्रभासने केवळ वीणाच्या प्रेमापोटी सगळं केलं. आणि मला मुळात हेच कळत नाही की तुमचा त्यांच्या प्रेमाला विरोध काय आहे. खरं प्रेम मलाही समजतं मनोहर, पण हे असं आडनिडे वयातलं प्रेमाची किंमत शून्य आहे. या असल्या प्रेमापोटी आयुष्याची झालेली नासाडी बघितली आहे मी. त्या मुलाचं वीणावर असलेलं प्रेम म्हणजे निव्वळ थिल्लरपणा आहे. आणि या सगळ्याची किंमत वीणाला आज नाही, आयुष्यात पुढे चुकावी लागेल. दादा माझा एका प्रभास खूप चांगला मुलगा आहे, चांगला घरातला आहे. आपल्या वीणाकरता अगदी योग्य आहे तो. माझ्या वीणासाठी कोण योग्य आणि कोण अयोग्य आहे हे मी स्वतः ठरवेन. इतरांनी त्यात लुडबुड करायची काही गरज नाही. म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. मी दादा तुम्हाला काय म्हणायचं होतं मला माहित नाही, पण मला काय म्हणायचं हे प्लीज ऐकून घ्या. तुमच्या लेखी प्रेम करणं जर मूर्खपणा असेल ना, तर माझ्या लेखी प्रेमाचा त्याग करणं महामूर्खपणा आहे. आणि तो मी 22 वर्षांपूर्वी करून बसलोय. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती ती. स्वतःच्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी, भाऊजींचा मान राखण्यासाठी, प्रेमात फसला गेलेल्या बाईसाठी, तिच्या पोटातल्या निष्पाप बाळासाठी मी माझ्या निर्मळ आणि खऱ्या प्रेमाला माझ्यापासून दूर केलं. कायमच. आता ती जखम अजून भळभळते. ती भरली गेली नाही. आणि तुमच्यापैकी कोणालाच त्याची कल्पना नाही, जाणीव नाही. माझ्या त्या एका पापाची शिक्षा फक्त मी नाही, रजनी आणि ती सुद्धा भोगते. जेव्हा मी तिची साथ सोडली ना, त्याच वेळी मी जीवनावर प्रेम करणं सुद्धा सोडून दिलं. तथा 22 वर्षांपूर्वी माझ्या बाबतीत जे घडलं ते मी आता वीणा आणि प्रभासच्या बाबतीत नाही घडू देणार. मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन शेवटपर्यंत. मामा ऐक ना, माझी खरंच काही चूक नाहीये. प्लीज सगळं नंतर. तू आधी प्रभासला वाचव. अगं तो देवळात तुझी वेड्यासारखी वाट बघतोय. आणि तू गेली नाहीस तर तू कोणाची पर्वा न करता प्रदक्षिणा घरातच राहील. मामा रे, पण बाबा. वीणा, एका व्यक्तीच्या जीवापेक्षा काही मोठं नसतं. दुसरा कोणाची तत्व सुद्धा नाही. वीणा थांब.
ज्या दिवशी माझी वीणा माझ्या शब्दाबाहेर जाईल तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल असं म्हणालो होतो मी. आज तो दिवस आला आहे. माझ्या जिवंत चितेला अग्नी दे आणि शांतपणे जा. प्रभास 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 उठ. काय अगं, बघतेस का? पाणी आण ना. प्रभास 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 उठ. पाणी दे. प्रभास जागा हो. पाणी पाणी मार त्याच्या तोंडात. दादू प्रभास दादू प्रभास उठ. ओके. उठ बाळा. ये उठ. तू उठ. तू इथे काय करतेस? आपल्याला अभ्यंकरांकडे जायचंय. नाही तू नाही, आपण नाही जायचं तिथे. तुला ते काही बोलले तर मला सहन नाही होणार. तू नाही, मला काही ऐकायचं नाहीये. आपल्याला आत्ताच्या आत्ता वीणाकडे जायचंय. मला वीणाकडे घेऊन चल. तू ऐक ना. नाही, मी काही ऐकणार नाहीये. उठ. सांग ना मी काय तुला. तू वीणा, तुला दादांची काळजी आहे. तुला त्यांच्या मनाविरुद्ध वागायचं नाहीये, मन दुखवायचं नाहीये, हे सगळं मला समजतंय. पण आता मला प्रभासची जास्त काळजी वाटते. देव न करो आणि त्याचं काही बरं वाईट. प्लीज प्लीज असं काहीतरी बोलू नकोस ना. नाही वीणा, ते जे घडतंय ना त्याची जाणीव करून देतोय तुला. तू ऐक ना. काही तू ऐक ना माझं. तू नको ना. चल तू चल. तू नको. रघुनाथ अभ्यंकर, रघुनाथ अभ्यंकर, बाहेर या. तू ऐक ना. नको ना तू प्लीज. अहो बाई, का ओरडताय तुम्ही? काय झालंय? तुम्ही ज्याच्या नावानं तुम्ही ओरडताय ना तोच मी, रघुनाथ अभ्यंकर. तुम्ही प्रभासवर ओरडलात. ओरडलात का? का ओरडलात? माझे संस्कार माझ्या आड आले म्हणून मी फक्त ओरडलोय. यानं जे केलंय ना ते बघता त्याच्या लायकीनुसार लायकी? तुम्ही प्रभासची लायकी काढणार? तो कोण आहे माहितीये का तुम्हाला? शैलजा सदावर्तेचा भाचा आहे तो. आणि शैलजा सदावर्ते कोण आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल ना तर मला कळतीये तुमची लायकी. एक मिनिट. माझं अजून बोलून संपलेलं नाही. आणि जेव्हा शैलजा सदावर्ते बोलते
तेव्हा इतरांनी फक्त कान देऊन ऐकायचं असतं, मध्ये बोलायची हिंमत नसते करायची. आज ज्या प्रभासला तुम्ही ओरडलात ना, ज्याची तुम्ही लायकी काढलीत, तो सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा वारसदार आहे.